नमस्कार. आज मी ते व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी फरसबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि दोन्ही टोकं हाताने तोडून टाकते. दोन्ही टोकं तोडून झाल्यावर तिरकस कापून घेते बारीक बारीक. अशा प्रकारे फरसबी कापून झालेली आहे. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला राई घालते. राई तडतडल्यावर हिंग घालते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर एक बटाटा बारीक चिरून ठेवलेला घालते आणि कांद्याबरोबर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. त्यात बारीक कापून ठेवलेली फरसबी घालते आणि परतून घेते. 2-3 मिनटं परतून झाल्यावर त्यात थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. बटाटा शिजलेला आहे. आता त्यात चवीप्रमाणे मीठ, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. थोडा वेळ परतून झाल्यावर झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. बटाटा आणि फरसबी पण शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. फरसबीची बटाटा घालून भाजी तयार आहे. इथे मोड आलेले मसूर घेतलेले आहेत. छोट्या कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यात 4 लसणीच्या पाकळ्या चेचून घालते. लसूण परतून झाल्यावर थोडंसं हिंग घालते. हिंग घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा परतून घेते. कांदा नरम झाल्यावर टोमॅटो घालते. टोमॅटो नरम झाल्यावर त्यात लाल मसाला आणि हळद घालते. थोडीशी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घालते आणि परतून घेते. मसाला परतून झाल्यावर मोड काढून घेतलेली मसूर घालते आणि मसाल्यात 2 मिनिटं परतून घेते. परतून झाल्यावर चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालते, 1 छोटा चमचा. आणि झाकण लावून 1 शिटी काढून घेते. कुकरला 1 शिटी काढून कुकर थंड झालेला आहे. आता झाकण काढून भाजी शिजली आहे का बघते. मसूर शिजलेला आहे. वरून कोथिंबीर घालते. मोड आलेल्या अख्ख्या मसूरची भाजी तयार आहे. इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाण्याचं साल काढून घेते. थंड झाल्यावर साल काढून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेते. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. जाडसर वाटून झाल्यावर त्यात 1 वाटी गूळ घालते. थोडीशी वेलची पावडर घालते आणि पुन्हा मिक्सरला लावून घेते. गूळ वाटून झालेलं आहे. आता डिशमध्ये काढून घेते आणि त्याचे लाडू वळते. अशा प्रकारे शेंगदाणे गुळाचे लाडू तयार आहेत. इथे मसूरची डाळ 5 तास भिजत घातलेली. त्यात बारीक चिरलेलं आलं, लसूण, 2 हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला जाडसर वाटून घेते. त्यात मेथी घालते. उभा चिरलेला कांदा, हिंग, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून हाताने मिक्स करून घेते. मिश्रण मिक्स करून 2 मिनिटं बाजूला ठेवलेलं. त्यातनं पाणी सुटलेलं आहे. आता त्यात तांदळाचं पीठ घालते आणि भजीसाठी पीठ तयार करून घेते. भजीचं पीठ तयार झालेलं आहे. हातावर गोळा घेऊन पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात भजी फ्राय करायला ठेवते.
एका बाजूने फ्राय करून झाल्यावर दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत मेथी घालून मसूरच्या डाळीची भजी तयार आहे. इथे मसूरची डाळ, त्यात कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून कुकरला शिजवून घेते. इथे थोडीशी डब्यामध्ये मसूरची डाळ, हळद आणि हिंग घालून शिजवून घेते. टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून शिजवून घेतलेली मसूरची डाळ टोपात काढून घेते. त्यात हळद आणि थोडंसं पाणी, चवीप्रमाणे मीठ घालते आणि शेवग्याची शेंगा घालते आणि मिक्स करून घेते आणि शेंगा शिजेपर्यंत उकळी काढून घेते. शेंगा शिजलेल्या आहेत. आता मी खाली उतरवून ठेवते. डाळीला वरून फोडणी देण्यासाठी तेल घेतलेले आहे. तेल गरम झाल्यावर त्यात 2 सुक्या मिरच्या, 3 लसणीच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या, त्यानंतर एक तमालपत्र घालते. लसूण लालसर झाल्यावर थोडंसं हिंग आणि लाल मिरची पावडर घालते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. डाळीला वरून फोडणी घालते आणि झाकण लावून बाजूला ठेवते. 2 मिनिटांनी झाकण काढून डाळ मिक्स करून घेते. इथे डब्यात हळद आणि मीठ घालून मसूरची डाळ शिजून घेतलेली आहे, ते मिक्स करून घेते. इथे भांड्यात थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यात 2 सुक्या मिरच्या तळून घेते. मिरच्या कुरकुरीत झाल्यावर बाजूला काढून ठेवते. त्याच तेलात एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि गॅस बंद करून घेते. मिरच्या तळून घेतलेल्या थंड झालेल्या आहेत. त्यात मीठ घालते आणि हाताने चुरून घेते. मिरच्या चुरून झाल्यावर त्यात तेलातनं परतून घेतलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालते आणि हाताने मिक्स करून घेते. आता त्यात शिजून घेतलेली मसूरची डाळ घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. मसूरच्या डाळीचं भरीत तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.